सांगलीच्या राजकीय मैदानातून एक मोठी बातमी समोर येते। वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने घेतलाय एक अनपेक्षित निर्णय। तो म्हणजे जयश्री पाटील, ज्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या आहेत, त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। पण त्यांनी हा निर्णय का घेतला आणि याचा सांगलीच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे, त्याचबरोबर काँग्रेसला हा धक्का किती मोठा आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जयश्री पाटलांबद्दल कायच सांगायचं, त्या सांगली जिल्ह्यातल्या एक प्रभावशाली नेत्या आहेत। त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते वसंतदादा पाटील यांच्या नातसून आहेत। वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी छाप पाडली होती। त्यांचे पुत्र माजी मंत्री मदन पाटील यांच्या त्या पत्नी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे। पण त्यांचा राजकीय प्रवास हा नेहमीच चर्चेत राहिलाय आणि विशेषतः त्यांच्या बंडखोरीमुळे। जयश्री पाटील यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधात बंडखोरी केली होती। त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि यामुळे काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का बसला। या बंडखोरीनंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं। पण आता 18 जून 2025 रोजी जयश्री पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे भाजपात प्रवेश करण्याचा। हा प्रवेश मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालाय। मात्र हा निर्णय त्यांनी का घेतला याबद्दल जयश्री पाटील यांनी स्वतःच सांगितलंय की त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्यांनी राष्ट्रीय पक्षात जावं आणि याच भावनेचा आदर करत त्यांनी भाजपची वाट धरली। पण यामागे काही राजकीय रणनीती आहे का, की सांगलीत भाजपला बळकट करण्याचा हा डाव आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आता थेट मुद्द्यावरच येऊयात। जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशाचा सांगलीच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊयात। तर सांगलीत हा काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो, पण जयश्री पाटील यांच्या या पक्षांतरामुळे सांगलीच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची आता शक्यता आहे। वसंतदादा पाटील यांच्या घराण्याचा प्रभाव सांगलीत आजही कायम आहे। त्यांच्या नातसुनेचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे, तर भाजपसाठी एक मोठी संधी। यामुळे सांगलीत भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत। पण याचा परिणाम फक्त सांगलीपुरता मर्यादित राहणार नाहीये। पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे। यामुळे काँग्रेसची पकड कुठेतरी कमकुवत होते आणि भाजप आपली ताकद वाढवतंय। भाजपने गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी अनेक रणनीती आखल्या आहेत। स्थानिक नेत्यांना पक्षात सामावून घेणे हा त्याच रणनीतीचा एक भाग आहे। त्याचबरोबर जयश्री पाटील यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्या पक्षात आल्याने सांगलीत भाजपला नवी ताकद मिळणार आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत सांगलीत भाजप कोणाला उमेदवारी देणार हे आता बघण्यासारखं आहे। त्याचबरोबर जयश्री पाटील यांना मोठी जबाबदारी मिळणार का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। खरं तर जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी एक मोठा धक्का आहे, कारण सांगलीत वसंतदादा पाटील यांचा वारसा काँग्रेसशी जोडला गेला होता। पण आता त्याच घराण्याने भाजपची वाट धरली आहे। यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरू शकते। खासदार विशाल पाटील यांनी तर जयश्री पाटील यांचा हा निर्णय अनैसर्गिक युती असल्याचं म्हटलंय। शेवटी काय, जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश हा सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो। वसंतदादा पाटील यांच्या वारशाला आता नवी दिशा मिळाली आहे। पण हा निर्णय सांगलीच्या जनतेला कसा वाटेल आणि काँग्रेस हा धक्का सहन करू शकेल का, आणि भाजप याचा किती फायदा करून घेणार, हे प्रश्न आता सर्वांच्याच मनात आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।